गुड मॉर्निंग, वेलकम एव्हरीवन. तर आपण चौथा ॲप्लिकेशन बघूया आता डेरिव्हेटिव्हचा मॅक्झिमा अँड मिनिमा. आतापर्यंत आपण हे पहिले 3 ॲप्लिकेशन पाहिलेले आहेत. पहिला होता टँजंट्स अँड नॉर्मल्स. तर टँजंट्स आणि नॉर्मलमध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्ह हा टँजंटचा स्लोप असतो आणि पॉइंट दिलेला असतो x1 y1. स्लोप पॉइंट फॉर्मनी आपण टँजंटचे इक्वेशन आणि नॉर्मलचे इक्वेशन काढू शकतो. नॉर्मलचा स्लोप काढताना निगेटिव्ह रेसिप्रोकल घ्यायचा टँजंटच्या स्लोपचा. नंतर सेकंड ॲप्लिकेशन आपण पाहिलं डेरिव्हेटिव्ह ॲज रेट मेजर. जसं आपण पाहिलं की वेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर अशा पद्धतीनं रेट मेजर जो आहे तो आपण काढू शकतो युजिंग डेरिव्हेटिव्ह. त्याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहिले प्रिव्हियस इयर मधले. तिसरं ॲप्लिकेशन आपण पाहिलं इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग फंक्शन जर असेल तर त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जो आहे तो ग्रेटर दॅन इक्वल टू 0 येतो आणि डिक्रीजिंग असेल तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह लेस दॅन इक्वल टू 0 येतो. आणि एक्झॅक्टली डेरिव्हेटिव्ह 0 केव्हा येतो जेव्हा ती फंक्शनची मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू असेल तर. तर हे लक्षात ठेवायचं की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 येतोय म्हणजे फंक्शन त्या एक्सच्या व्हॅल्यूला मिनिमम होत आहे किंवा मॅक्झिमम होत आहे. कारण तिथं टँजंट जी आहे ती हॉरिझॉन्टल असते. या टाइपचे क्वेश्चन्स आपण घेतलेत. आता आपण डिस्कस करू मॅक्झिमा अँड मिनिमा. तर याच्यामध्ये आपल्याला 2 क्वेश्चन विचारले जातात, की y=f(x) हे एक फंक्शन दिलेलं आहे. आता या फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू सांगा. फाइंड द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑर फाइंड द मिनिमम व्हॅल्यू असा प्रश्न विचारला जातो. किंवा ॲट which व्हॅल्यू ऑफ x फंक्शन बिकम्स मॅक्झिमम अँड ॲट which व्हॅल्यू ऑफ x फंक्शन बिकम्स मिनिमम. ती मॅक्झिमम व्हॅल्यू एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी येत आहे असं पण विचारलं जाऊ शकते. तर ह्या 2 टाइपचे क्वेश्चन या प्रकारामध्ये विचारले जातात मॅक्झिमा आणि मिनिमा. तर याचं जे ॲप्लिकेशन आहे मॅक्झिमा आणि मिनिमाचं, ते ॲप्लिकेशन आपण 2 पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो. मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू काढायची असेल तर. एक आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट आणि दुसरी आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. त्यापैकी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टने क्वेश्चन सॉल्व्ह करायला खूप लाँग स्टेप्स असतात, लांब स्टेप्स असतात. म्हणून ॲज अ शॉर्टकट ॲज वेल ॲज सिंपल म्हणून आपण फक्त सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट डिस्कस करणार आहे. सो वी विल डिस्कस सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये आपण नेमकं काय करतो? की आधी आपल्याला y=f(x) फंक्शन दिलेलं असते. त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा f'(x) इक्वल टू. नंतर त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचा f"(x) इक्वल टू. नंतर फर्स्ट डेरिव्हेटिव्हला 0 घ्यायचं. फर्स्ट डेरिव्हेटिव्हला 0 का घेतो आपण? कारण की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर 0 असेल तर तिथं आपल्याला फंक्शन जे आहे ते मॅक्झिमम किंवा मिनिमम भेटते. तिथं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 आहे म्हणजे टँजंटचा स्लोप 0 आहे. टँजंटचा स्लोप 0 असल्यामुळे मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटते. त्या ठिकाणी टँजंट हॉरिझॉन्टल येते. आणि इथनं ज्या काही एक्सच्या व्हॅल्यूज आहेत, त्या आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये सबस्टिट्यूट करतो. आणि एक्सच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आपण 2 चेक करतो. f"(x) जो आहे, जी काही एक्सची व्हॅल्यू आली ती सबस्टिट्यूट केल्यानंतर f"(x) एक तर ग्रेटर दॅन 0 येईल किंवा लेस दॅन 0 येईल. जर f"(x) ग्रेटर दॅन 0 असेल तर तिथं आपल्याला भेटतो मिनिमा. मिनिमा म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू त्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी मिनिमम असते. आणि जर का f"(x) लेस दॅन 0 असेल म्हणजेच निगेटिव्ह असेल तर त्या ठिकाणी आपल्याला भेटतो मॅक्झिमा. ओके. या टाइपचा एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट खूप इझी टेस्ट आहे. आपण एक्झाम्पल बघू. तर हा क्वेश्चन आहे f(x) = x³ - 3x² - 24x + 5. आपण काही शॉर्टकट पण पाहणार आहे या टाइपमध्ये. एस्पेशली क्वाड्रॅटिक फंक्शन जे असतील म्हणजे जिथं x² असेल आणि क्युबिक फंक्शन जिथं असेल x³ वाल्या टर्म्स
यांच्यासाठी आपण शॉर्टकट पण पाहणार आहे. इझिली आपण त्या शॉर्टकटने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. पण आपण आधी ही सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट बघू, कारण सर्व क्वेश्चन शॉर्टकटने सॉल्व्ह होत नाहीत. सो एफ ऑफ एक्स आहे. आता आधी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढूया एफ डॅश एक्स. 3x स्क्वेअर मायनस 3 2 जा 6x मायनस 24. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा. एफ डबल डॅश एक्स 3 2 जा 6x मायनस 6. ओके. आपण काय करतो, फर्स्ट डेरिव्हेटिव्हला 0 घ्यायचा. सो 3x स्क्वेअर मायनस 6x मायनस 24 इक्वल टू 0. 3 ने डिवाइड केलं तर x स्क्वेअर मायनस 2x मायनस 8 इक्वल टू 0. याला फॅक्टराइज करा. -8 चे फॅक्टर ज्यांचे ॲडिशन सबट्रॅक्शन -2 आहे, किंवा तुम्ही याला फॉर्म्युला मेथडनी सॉल्व्ह करू शकता. सो 4 2 जा 8, -4 पॉझिटिव्ह 2. सो वी विल गेट x इज इक्वल टू 4 अँड -2. ह्या दोन व्हॅल्यू भेटतील आपल्याला सॉल्व्ह केल्यानंतर. ठीक आहे. x इक्वल टू 4 -2. या शॉर्टकट तुम्हाला मी सांगितलेला आहे ऑलरेडी. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर का x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असेल, फॅक्टर मध्ये -4 + 2 असेल, तर x च्या व्हॅल्यू उलट्या साइन येतात. -4 होता फॅक्टर, तर x ची व्हॅल्यू +4 येईल आणि -2 येईल. साइन चेंज होतात. फक्त हे केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असतो तेव्हाच. आता ह्या x च्या व्हॅल्यूज आपल्याला भेटल्या. आता कोणत्या x च्या व्हॅल्यूसाठी हे फंक्शन मिनिमम असेल आणि मॅक्सिमम असेल, हे कसं चेक करतो आपण? डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये ही व्हॅल्यू ठेवून बघायची. x ची व्हॅल्यू 4 सबस्टिट्यूट करून बघा आणि -2 सबस्टिट्यूट करून बघा. जर मी 4 सबस्टिट्यूट करून बघितली तर 4 6 जा 24 -6 18 पॉझिटिव्ह आहे, म्हणून मिनिमा भेटतो. तुम्हाला आता सांगितलंय की सेकंड डेरिव्हेटिव्ह जर का पॉझिटिव्ह असेल तर मिनिमा येतो, आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतो इथं 6 इंटू -2 -12 -6 -18, म्हणजे इथं मॅक्झिमा भेटेल. याचाच अर्थ एफ ऑफ एक्स इज मिनिमम ॲट x इज इक्वल टू 4. x इक्वल टू 4 ला मिनिमम आहे, आणि एफ ऑफ एक्स इज मॅक्झिमम ॲट x इज इक्वल टू -2. ठीक आहे. आणि आपल्याला असा प्रश्न विचारला की ॲट विच व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स फंक्शन इज मिनिमम, तर आपण लिहिणार x इक्वल टू 4. ॲट विच व्हॅल्यू ऑफ एक्स फंक्शन इज मॅक्झिमम, आपण लिहिणार आन्सर -2. आणि जर का मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू विचारले, तर मॅक्झिमम व्हॅल्यू काढताना मॅक्झिमम -2 ला आहे, तर एफ ऑफ -2 काढायचं. म्हणजे x च्या जागी इथं -2 टाकून व्हॅल्यू काढून बघायची. -2 क्यूब -8, -3 इंटू 4 -12, -24 इंटू -2 + 48 + 5. सो 48 + 5 53 -20 33. तर ही मॅक्झिमम व्हॅल्यू. तशीच आपण मिनिमम व्हॅल्यू काढताना एफ ऑफ 4 घेणार आणि इथं सबस्टिट्यूट करणार. समजलं? अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके. आता क्वाड्रॅटिक आणि क्युबिक टाइपचे क्वेश्चन असले तर आपण शॉर्टकट वापरू शकतो. पण समजा काही क्वेश्चन असे असतील, से फॉर एक्झाम्पल आपण एक्सरसाइज मधले बघू आणि प्रिव्हियस इयरला विचारलेले क्वेश्चन घेतोय मी. सो लेट अस डिस्कस शॉर्टकट फॉर quadratic and cubic. Shortcut for quadratic and cubic function. तर जर का आपल्याला एफ ऑफ एक्स हा क्वाड्रॅटिक फंक्शन दिला असेल, ax² + bx + c या टाइपने, किंवा क्युबिक दिला असेल ax³ + bx² + cx + d या फॉर्मॅट मध्ये, तर इथं स्ट्रेट आपण डायरेक्टली याच्या दोन केसेस होतात. जर समजा x² चा कोएफिशियंट ए पॉझिटिव्ह असेल, तर या केसमध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू आपण डायरेक्टली काढू शकतो. आणि ए निगेटिव्ह असेल, ए म्हणजे x² चा कोएफिशियंट. ओके. जसं फंक्शन जर समजा 2x² - 7x + 5 असेल, तर x² चा कोएफिशियंट 2 आहे, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असेल तर त्या केसमध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काय येते ते आपण डिस्कस करतोय. तर इथं ए जर ग्रेटर दॅन 0 येत असेल, तर इथं मिनिमम व्हॅल्यू जी आहे फंक्शनची ती आपल्याला भेटते
4ac minus b square upon 4a 4ac minus b square upon 4a आणि मॅक्झिमम व्हॅल्यू भेटते पॉझिटिव्ह इन्फिनिटी आणि इथं या केसमध्ये मिनिमम व्हॅल्यू असते मायनस इन्फिनिटी आणि मॅक्झिमम व्हॅल्यू भेटेल 4ac मायनस बी स्क्वेअर अपॉन 4a. ठीक आहे. आता हे एबीसी काय आहेत? ए कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, बी एक्सचा कोएफिशियंट आणि सी कॉन्स्टंट टर्म. ठीक आहे. तर हा शॉर्टकट डायरेक्टली तुम्ही लक्षात ठेवा. मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू. ठीक आहे. ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. कारण की या केसमध्ये फंक्शनचा जो ग्राफ आहे असा अपवर्ड पॅराबोला येतो म्हणून लोअर व्हॅल्यू 4ac मायनस बी स्क्वेअर अपॉन 4 येईल आणि हायेस्ट व्हॅल्यू इन्फिनिटी येईल. आणि या केसमध्ये फंक्शनचा ग्राफ असा येतो. तर लोएस्ट व्हॅल्यू निगेटिव्ह इन्फिनिटी येईल मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू 4ac मायनस बी स्क्वेअर अपॉन 4a अशी भेटेल. आणि क्युबिक फंक्शनच्या केसमध्ये तुम्हाला एक्सच्या ज्या मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यूज आहेत त्याचा फॉर्म्युला हा असा येतो एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 3ac बी स्क्वेअर मायनस 3ac अपॉन 3a. या दोन व्हॅल्यू काढायच्या आणि या दोन पैकी व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून बघायच्या इथं फंक्शन मध्ये ज्याच्यासाठी मॅक्झिमम व्हॅल्यू येईल तो मॅक्झिमा असेल ज्याच्यासाठी मिनिमम व्हॅल्यू असेल तो मिनिमा असेल. तर हे दोनच फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत 4ac मायनस बी स्क्वेअर अपॉन 4a अँड मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 3ac अपॉन 3a. ठीक आहे. जसं हा क्युबिक वाला जो क्वेश्चन आहे आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलाय. तर इथं बघा ए ची व्हॅल्यू आहे 1, बी ची व्हॅल्यू -3, सी ची व्हॅल्यू -24 आणि ह्या व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केल्या तर एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला काय भेटायला पाहिजे? एक्सच्या ह्या जे दोन व्हॅल्यू भेटल्या होत्या आपल्याला 4 आणि -2 त्याच भेटतात. ओके. तर हा तो फॉर्म्युला आहे. आपण जर सबस्टिट्यूट केलं इथं तर -b म्हणजे 3 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 3ac. सो 3 square 9 minus 3 into a is 1 into c is -24 upon 3a 3 into 1. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 3 प्लस मायनस दिस विल बी निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह 72 प्लस 9 81 81 चा स्क्वेअर रूट 9 अपॉन 3 3 प्लस 9 12/3 एक व्हॅल्यू येईल आणि 3 मायनस 9 -6/3 म्हणजे एक व्हॅल्यू 4 आणि दुसरी -2. बघा हे जे 4 आणि -2 आपल्याला भेटली होती मागच्या क्वेश्चन मध्ये सेकंड डेरिव्हेटिव्हनी सॉल्व्ह केलं होतं आपण. तर त्याच व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यानी पण भेटतात. ओके. पण तरी याचं लिमिटेशन एक आहे की एबीसीडीच्या व्हॅल्यू जर खूप मोठ्या असल्या तर हा फॉर्म्युला वापरून तुमचा वेळ खूप जाईल. तर त्यापेक्षा बेटर आहे तुम्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट वापरा. ओके. हे लक्षात ठेवायचं. तसंच इथं पण तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यूज काढू शकता क्वाड्रॅटिकच्या केसमध्ये. याचं एक एक्झाम्पल घेऊ क्वाड्रॅटिकचं. समजा आपल्याला एक फंक्शन दिलंय f of x is equal to 5x square minus 3x plus 7 आणि आपल्याला विचारलं की याची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काढा. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टने जर आपण सॉल्व्ह करायला गेलो तर f dash x येईल 5 to the 10x minus 3 10x minus 3 ला 0 घ्यावं लागेल x will be 3/10 आणि या 3/10 च्या व्हॅल्यूसाठी f डबल डॅश x जो आहे तो पॉझिटिव्ह 10च येईल म्हणजे x इक्वल टू 3/10 ला मिनिमा येईल ग्रेटर दॅन 0 असल्यामुळे. तसंच आपण डायरेक्ट मिनिमम व्हॅल्यू जर काढायची म्हटली तर मिनिमम व्हॅल्यू इज 4ac minus b square upon 4a. तर इथे abcच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 4 into a is 5 into c is 7 minus b square 9 upon 4 into 5 140 minus 9 upon 20. So that is 131 upon 20. ही त्याची मिनिमम व्हॅल्यू राहील. किंवा तुम्ही x इक्वल टू 3/10 या फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करून पण हीच व्हॅल्यू भेटेल. डायरेक्ट हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर तुम्हाला डायरेक्ट मिनिमम किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू भेटून जाईल. तर आज आपण डिस्कशन काय केलंय मॅक्झिमा मिनिमा सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर मिनिमा आणि निगेटिव्ह असेल तर मॅक्झिमा भेटतो.
आणि त्या एक्सच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्हला आधी इक्वल टू 0 घ्यायचं. का घ्यायचं 0? कारण त्या ठिकाणी तुम्हाला टॅन्जंट जी आहे ती पॅरलल भेटते एक्स ॲक्सिसला, मिनिमम किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू राहते फंक्शनची म्हणून. आणि हे 2 शॉर्टकट पाहिले. क्वाड्रॅटिकमध्ये 4ac - b²/4a हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे आणि क्युबिकमध्ये हा डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. b प्लस मायनस अंडर रूट b² - 3ac/3 यांनी पण आपल्याला डायरेक्ट आन्सर भेटू शकते. ओके. सो थँक यू व्हेरी मच. आज आपण आता ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा चॅप्टर डिस्कस करूया. डिफरन्शियल इक्वेशन्स. तोपर्यंत ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे सर्व क्वेश्चन टार्गेट बुकमधून किंवा तुमच्याकडे जे बुक आहे त्याच्यातून सॉल्व्ह करून घ्या. थँक यू व्हेरी मच.